काहीच घेऊन आलो नाही, काहीच घेऊन जायचं नाही, हे इथं आल्यावर सगळे गोळा केलं, हे इथलंच आहे. जिथलं गोळा केलं ते तिथंच राहणार आहे. आपण रिकाम्या हातानं जाणार आहे. आता हे गेल्यावर कसं होईल यासाठी रडू नका, ते आपलं नाहीच. जो आपला आहे त्याच्यासाठी रडा. आणि रडणं ही सुद्धा भक्ती. त्याच्या पुढे सांगतो, वेदांताच्या भाषेपेक्षा भगवंताला लवकर ऐकायला जाणारी भाषा अश्रूची भाषा आहे. अश्रूची. मावल्यांनो, तुमच्या भाषेत सांगतो हा, जर पिंट्याला वाटतं मम्मीनं लवकर लक्ष द्यावं, तर पिंट्यानं मम्मी 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 करायचं नाही. सोपा उपाय आहे. दोन्ही हातानं कपाळ बदलून रडावं, की स्वयंपाक थांबवून पळते मम्मीन उचलते पिंट्याला. ही जशी व्यवहारात रडण्याची ताकद, तीच परमार्थात. आणि रडावं ते दोघांसाठी, एक तर संतासाठी, देवासाठी. रडायचं असेल तर दोघाजवळ, संताजवळ नाही तर देवाजवळ. रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवून रडा. कारण अश्रू पुसणारे फक्त दोघंच आहे जगात, एक संत अथवा भगवंत. पुन्हा एक लक्षात ठेवा, शबरी हा तेच कशी वाट बघत होती, मी सांगतो तशी. शाळेमध्ये पळण्याची शर्यत आहे. 10 मुलं शर्यतीत उतरले. पांढऱ्या रेषा गुरुजीनं आखून दिल्या, एक पाय पुढं एक पाय मागं. मुलं 10. प्रेक्षक उत्सुक आहे नंबर कोणाचा येतो बघण्यासाठी. 10 मुलं पळण्यासाठी तयार आहे. आणि गुरुजी सूचना देतात, बरं का पोरो, पहिल्यांदा मी सावधान म्हणेल, आणि मग 1, आणि मग 2, आणि मग 3 म्हटलं की सुटायचं. तयार आहे पोरं. सावधान. 1, 2, झालं. कळलं तुम्हाला? काय कळलं? माणसं विचारतात शबरीनं रामाची कशी वाट पाहिली, आता तुम्ही 3ची पाहिली तशी. इमानदारीनं सांगा, सगळे कसे टवकारले होते, हे 3 कधी म्हणतंय? अरे आता इथं गेवरायला 1 मिनिट तुमची 3 साठी अवस्था झाली, तशी जन्मभर शबरीची रामासाठी झाली. भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे. आपण या सर्वांनी हात वर करा, बरोबर एका तालात. जब मेरे राम जी का आवन लगा, जब मेरे राम जी का, असं सर्वांनी म्हणायचं. जब मेरे राम जी का आवन लगा, जब मेरे, हात वर करा. हे शूटिंग गिरी भाऊ, हे शबरीचा आश्रम आहे आता. शबरी की कुटिया का आवन लगा, शबरी की कुटिया का पावन, असा सर्वांनी. मेरे प्यारे नैनों को दर्शन लगा, मेरे प्यारे नैनों को, शाबा शाबा. हा, मेरे प्यारे नैनों को
दर्शन होगा। मेरे प्यारे हाँ शबरी की कुटिया का पावन होगा। शबरी की कुटिया का बगिया में जाकर मैं तो कलियां चुन लाऊंगी। बगिया में जाकर मैं तो कलियां चुन लाऊंगी। और बनाऊंगी गले में पहनाऊंगी। हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी। पूजा के थाली में चंदन होगा। पूजा की थाली में चंदन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे सर्वाणी सर्वाणी म्हणायचा हाँ। पावन होगा। जब मेरे राम जी का ऐसा शबरी की कुटिया का पावन होगा। शबरी की कुटिया का आहा। आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी। 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 मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ 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 लखन जी का दर्शन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का सर्वाणी म्हणायचं हा। जब मेरे शबरी की असा मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। सर्वाणी म्हणा मेरे हातवर 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 थोडा आता आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम असं शाबा शाबा हा। राम आएंगे आएंगे राम आएंगे। सगळ्या मावल्या शबरी आहे। आपलं गाव आता शबरीचा आश्रम आहे हा। देवीर आज आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे असं मेरे शाबाश ए खुल जाएंगे राम आएंगे। मेरे गेवराई नहीं शबरी का आश्रम लग रहा है। राम आएंगे तो रास्ता बुहार होंगे। 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 अपने हाथों से चरण पखारूंगी। अपने हाथों से चरण पखारूंगी। मेरे हाथों से शाबाश। चरण पखारूंगी। मेरे हाथों से चरण पखारूंगी। मेरे कर्मों के पाप मिट जाएंगे
राम आएंगे। शाबाश. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। सर्वांनी म्हणायचं मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम. मेरे बारीक रे. राम आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे. सर्वांनी राम आएंगे आएंगे राम आएंगे। शाबाश. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग राम आएंगे तो पलना सजाऊंगी। राम आएंगे तो पलना सजाऊंगी. राम आएंगे तो पलना सजाऊंगी। राम आएंगे तो पलना सजाऊंगी. अपने हाथों से झूला मैं झूलाऊंगी। अपने हाथों से झूला मैं झुलाऊंगी. मेरे हाथों से झूला झूलाऊंगी। मेरे हाथों से झूला मैं झुलाऊंगी. मेरे जन्मों के ताप मिट जाएंगे। राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. शाबाश. मेरे झोपड़ी के भाग राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. आवाज. भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे. तो दिवस उजाडला. राम लक्ष्मण दोन्ही बंधू शबरीच्या आश्रमापुढे येऊन उभे राहिले. असं करील तसं करील, काहीच केलं नाही. शबरीनं रामाला बघितलं आणि स्वतःचे डोळे बंद केले. आता हे काय स्वागत करण्याची पद्धत आहे का? तुमच्या घरी जर एखादा महाराज आला तर तुम्ही दरवाजात उभं राहणे, महाराजाकडे पाहून घेणे आणि डोळे लावून घेणे म्हणजे महाराजांना बिना चहाचं निघून जाणे. जगाचा बाप आला आणि शबरीने घेतले डोळे लावून. का डोळे लावले याची दोन कारणं सांगितली. पहिलं कारण आहे तिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना, मी खरंच पाहते परमेश्वराला का स्वप्नात आहे. एक. दुसरं कारण आहे डोळे मिटून स्मरण करायची पद्धत आहे. शबरीनं डोळे मिटले आणि आपले गुरु मातंगजीचं स्मरण सुरू केलं. गुरुची आठवण आली. गुरुजी तुम्ही दिला होता शब्द मला, बेटा तुझ्या झोपड्यात जगाचा बाप येईल. तो दिवस आज उजाडला महाराज, पण हे पाहायला तुम्ही पाहिजे होते हो गुरुजी. म्हणून डोळे मिटून गुरुचं स्मरण. आता खाली बसली, आपले हात असे जमिनीवर ठेवले. प्रभूनं ओळखलं माझ्या शबरीला माझे पाय धुवायचे आहे, पण तिच्याजवळ पाय धुवायला भांडं नाही. तुलसी जी कहते हो इतनी अकिंचन थी. शबरी के झोपड़ी में कोई पात्र नहीं था. शबरी के पास भगवान के पाँव धोने के लिए कोई पात्र नहीं था, लेकिन भगवान के पाँव धोने की पात्रता थी. हमारे घर में पात्र बहुत है, हमारी पात्रता नहीं. शबरी के पास एक भी पात्र नहीं है, लेकिन भगवान के पाँव धोने की पात्रता है. खाली हात आहे शबरीचे. पावलं सरकवली श्रीरामानं हातावर आणि मग डोकं टेकवलं शबरीनं पावलावर. इथून दिसेल तुम्हाला शबरी खाली बसलेली, जमिनीवर असे हात ठेवलेले, हातावर रामाची पावलं, पावलावर शबरीचं डोकं. एवढी रडली एवढी रडली एवढी रडली, पाणी परात को हात छुवई नाही, नाही ननके जलसे पगत होय. हाताचं भांड आणि अश्रूचं पाणी करून जगाच्या बापाचे पाय धुतले.
मग बसायला दिलं, कंदमूल फळे बोरं खायला दिली. त्यातली काही बोरं प्रभूंनी लक्ष्मणाला दिली, लक्ष्मणाला खाली टाकून दिली. पण दादाला वाईट वाटू नये म्हणून तोंड हलवायचा कार्यक्रम सुरू केला. प्रभूच्या लक्षात आलं की लक्ष्मण नाटक करतोय, बोरं खात नाही. विचारलं, लखन बैर क्यों नहीं खाते? आप भी मत खाए भैया, झूठे तुम्ही नका खाऊ दादा, या माताडीची उष्टी आहे बोरं. आणि मग प्रभूनं पाहिलं प्रत्येक बोर टोचलेलं. शबरी, प्रत्येक बोर टोचलेलं हे पाखरानं खाल्लेली बोर आहेत का? नाही प्रभू. मग माझ्या प्राणप्रिय परमेश्वराला आंबट अथवा तुरट बोर जाता कामा नये. माझ्या शुद्ध दातानं चाकलेली बोर आहे, शुद्ध दातानं. कोणतं कोलगेट वापरत होती का विठोबा मंजन? शुद्ध दातानं चाकलेली बोरं. हे अंतकरणापासूनचे शबरीचे निर्मळ शब्द. जगाच्या बापाचं रडणं सुरू झालं. आता डोळ्यापुढे चित्र आणा. प्रभू रडतात. लक्ष म्हणजे चिंतातूर झाले. भैया तबीयत बिगड़ गई क्या? नहीं. तो रोते क्यों? मग तो हुनके देऊन, क्यों रो रहे भैया? रोने का कारण बताया तो आपको अच्छा नहीं लगेगा लखन. मैं नाराज नहीं हूँगा. तो सुनो, ये शबरी नहीं लखन. तो 13 साल के बाद वनवास में आज मेरी माँ कौशल्या मिल गई. ये प्रसादी बार बार नहीं मिलेगी, खाओ, फेको मत. तरी लक्ष्मणजी बोरं खात नाही. आणि इथे काही माणसं शंका घेतात. तुम्ही म्हणता लक्ष्मण आज्ञाधारी होता. हो, प्रभूनं बोरं खा म्हटलं तरी का नाही खाल्ली? अरे तो लक्ष्मण होता भाऊ, म्हणून नाही खाल्ली. लक्ष्मण कोणाला म्हणतात? रामाच्या भावाला. एवढं संकोचित डोकं चालू नका. लक्ष्मणमध्ये 2 पद आहे, एक लक्ष्य आहे आणि एक मन आहे. जरा नीट ऐका. हे लक्ष्याच्या ठिकाणी सतत मन ठेवत असतो त्याला म्हणतात लक्ष्मण. त्याचं लक्ष इंद्रजित आहे. हे रामायण नीट ऐका. आणि त्याला माहिती आहे 14 वर्ष जो निराहार राहणार आहे त्याच्या हातून इंद्रजित मरणार आहे. एक जरी बोर आता खाल्लं तरी माझ्या निराहार व्रताला बाध येतो. माझं लक्ष साध्य होत नाही. दादाला तात्पुरतं वाईट वाटू दे, पण पठ्ठ्याचं लक्ष साध्य झालंच पाहिजे. असं लक्ष्याच्या ठिकाणी सतत मन ठेवतो त्याला म्हणतात लक्ष्मण. अरे भक्षमण असता तर सगळी बोरं एकट्यानं खाल्ली असती राजा. त्याचं नाव लक्ष्मण आहे. संस्कृतमध्ये लक्ष्मण यस्से सहा इति लक्ष्मणः, म्हणजे लक्ष्याच्या ठिकाणी सतत ठेवतो मन, त्याला म्हणतात लक्ष्मण. आता शबरीला 9विध भक्तीचं प्रतिपादन करवलं प्रभूने. सहज विचारलं, शबरी सीता का तलाश करने के लिए क्या करना होगा? सुग्रीव के साथ मित्रता करो प्रभु, तो तलाश करना आसान हो जाएगा. अच्छा शबरी, 4:15 बज रहे, मैं चलता हूं. नहीं, पहले मैं जाती हूं. पहले मैं जाती, बाद में आप जाना. आपके लिए तो जिंदी थी मालिक, अब मेरा जिना सफल हो गया. शबरी योगाग्नीमध्ये विलीन. शबरीचा उद्धार करून प्रभू पुढे निघाले. प्रभू आणि लक्ष्मण पंपा सरोवरावरती आले. तिथे नारदजी आले आणि नारदाने प्रभूला संताची लक्षणं विचारली. रामचंद्र म्हणाले, नारदा संतन के लक्षण रघुवीरा, कहू नाथ भव भंजन भीरा. सुन मुनि सज्जन संतन के गुण कहू, जिनते मैं उनके बस रहू. षट विकार जित अनग अकामा. इथून सुरुवात केली. याला संत म्हणतात ज्यानं 6 विकार जिंकलेले आहे. षट विकार जित, अनघ जो निष्पाप आहे, अकामा निष्काम आहे, अचल जो विचलित होत नाही, ज्याच्या धैर्या नाही भंग. नाही तर प्रपंचातलं सर्वात मोठं दुःख आहे बापाच्या समोर मुलाचं मरणं. पिता देखता पुत्र मरे आणि पुत्रा देखून पिता झुरे. एवढं मोठं दुःख संताच्या जीवनात आलं. कीर्तन रंगात आलं. हात वर करा 2 मिनिट. शाबाश. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. असं सर्वांनी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला
देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला शाबाश शाबाश देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला बस कळलं तुम्हाला कोण? गाडगे महाराज. त्यावेळीची गोष्ट. कीर्तन रंगात आलं गाडगे बाबाचं. आणि एक हातात कागद घेऊन व्यक्ती रडतच स्टेजवर आला. थोडा वेळ कीर्तन थांबल्या गेलं. लोकही चकित झाले, बाबाही थांबले आणि त्याला रडू आवरेना. त्यांच्या भाषेत सांगतो, वराडची भाषा. गाडगे बाबा म्हणले त्याला, काऊन रडतो रे बा? मग तो जोरात रड. अरे काय झालं, काऊन रडत? तार आली बाबा, तार. पूर्वी मोबाईल लँडलाईन नव्हती, काही घटना घडली तार यायचे. हे तार आली बाबा. गाडगे बाबा म्हणले, मला काय लिहि नाही का बा? अरे तूच सांग ना त्याच्यात काय लिहिलंय. तुमचा एकुलता एक गोविंदा नावाचा मुलगा सकाळी 8:30 वाजता मरण पावला बाबा. माझा गोविंदा मेला. माझाच मेला का रे? लोकाचे नाही मेले. अंतून मी काही जगणार आहे का राजा? एक दिवस सर्व्यालेच जावाचं बा. पुन्हा कीर्तन सुरू केलं. किती गेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. याला म्हणतात अचल, ज्याच्या धैर्या नाही भंग. अकिंचन, पारमार्थिक दृष्ट्या किंचन. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. सुची सुख धामा, अमित बोध अनियमित भोगी. सत्यसार कवी कोविद जोगी. सावधान मानद मदहीना. समाजाकडून आपला मान होणार नाही याची सतत काळजी घेतो त्याला संत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजच्या भाषेत वाचस्पती चेनी पाडे, सर्वज्ञता जरी जोडे, तरी वेडवे माझी दडे महिमे भेणे. पूर्वी साध्या होत्या जाहिराती. जुना काळ. त्या बुवाचं नाव, त्याच्या पुढे रात्री 9 ते 11, बस एवढंच. आता तिखट मीठ लावून बापरे बाप. आता त्याच्यात नाव छापायचं, पुन्हा त्याच्या पुढे त्याच्या आवडीचा फोटो, दुसरं नाही चालत, त्यानं सांगितलेलाच फोटो टाकायचा. तर एवढं लिहायला जागा पुरत नाही. श्री हरी भक्ती परायण परम पूज्य गुरुवर्य. एवढ्यावर नाही, त्यानं काय काय दिवे लावले ते खाली. प्रवचन टायगर, कीर्तन केशरी, काय काय असल विशेषणे ते खाली लावावं लागते पुन्हा. त्याच्यामुळे एवढी जागा जाहिरातीत पुरत नसल्यामुळे शॉर्टकट निघाला. श्री हरी भक्ती परायण परम पूज्य गुरुवर्य. त्यापेक्षा ह ब प पपु गु. मराठीत बोलतो मी, लक्षात ठेवा हे जाहिरात. श्री ह भ प पपु गु. एका महाराजाच्या नावापुढे चुकून गु लावायचा राहिला, चुकून राहिला, 6 महाराजांच्या पुढे लागला. आणि ते व्हॉट्सअपला पत्रिका पाठवायची पद्धत आहे सध्या. त्याला पत्रिका पाठवली आणि त्यानं फोन केला कार्यकर्त्यांना, येणार नाही उद्या कीर्तनाला. काय झालं? अहो आम्ही आज जाहीर केलं, उद्या मस्त मजा आहे, लोक टाळ्या वाजून गेले, उद्या मस्त कीर्तन आहे म्हणून तुम्ही येत नाही म्हणता. तुम्हाला व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली, ते वाचली म्हणूनच येत नाही म्हणतो. काय झालं? काय झालं? अरे 6 महाराजांना गु लावला तुम्ही, मला का नाही गु लावला? मला काय चालत नव्हता का? हे आता सांगतोय, इथलं चालू आहे. सावधान मानद मदहीना नारदा. समाजाकडून मान होणार नाही याची सतत काळजी घेतो त्याला संत म्हणतात. धीर धर्म गती परम प्रवीणा. शेवटचं सांगितलं,
निज गुण श्रवण सुनत सकुचाई, परगुण सुनत अधिक हर्षाई. समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकत असताना ज्याला संकोच वाटतो आणि दुसऱ्याचं गुणगान ऐकल्यानंतर ज्याला आनंद होत असतो त्याला संत म्हणतात. आणि या ठिकाणी अरण्यकांडाचा पूर्णविराम झाला. इति श्रीमद्राम चरितमानस सकल कलिकर्ष विध्वंसने तृतीय सोपान समाप्त. किष्किंधा कांडाला सुरुवात झाली. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी आले. ऋषमुख पर्वतावर 5 वानर बसलेले आहे. नळणी, जामवंत, सुग्रीव. हनुमंत त्या सुग्रीवाचं लक्ष गेलं. सुग्रीवजी हनुमान जी बहुत देर से 2 राजकुमार घूम रहे हैं, मुझे लगता है बाद में भेजो कि 2 जाल तलाश करो. आता हनुमान जी ब्राह्मण रूपात आले. विप्र रूप धरी कपित गयहू. ब्राह्मण रूपात आज पहिल्यांदा हनुमानजीचं कथेमध्ये आगमन आहे. शाबास, कळलं तुम्हाला. वा वा, जाणते श्रोते आहे. 50 वर्षे झाले. आता हनुमानजीला शोभेल असं स्वागत करू. हात वर करा सर्व. शाबास. बोलिए पवन सुत हनुमान की. थोडीशी कसर राहिली. एकदा पुन्हा. पवन सुत हनुमान की, बजरंग बली की. आता जमलं. घ्या हात खाली. आता आले हनुमानजी. आता गदावाले बाबा आले. आता रडणं बिडणं बंद. आता रडायचं नाही कथेत. आता मारामारी, ठोका ठोकी, पेटवा पेटवे. आता बाबा आले. हनुमानजीनी पहिला प्रश्न दोघाला विचारला. को तुम श्यामल गौर शरीरा, शत्रुरूप फिरेऊ बनबीरा, कठीण भूमी कोमल पदगामी, कवन हेतु बन बिचरऊ स्वामी. एक श्यामवर्णाचा आणि एक गोरापान. आपण दोघं कोण आहात? मृदुल मनोहर सुंदर बाता, सुंदर गाता सह तुम आत्म बाता, की तुम 3 देव महको, नर नारायण की तुम 2, जग कारण तारण भवभंजन धरणी भार, की तुम अखिल भुवनपती लीन मनुज अवतार. प्रभूंनी परिचय दिला. कौसलेस दशरथ के जाये, आम्ही राजा दशरथाचे पोरं. माझं नाव राम, हा माझा भाऊ लक्ष्मण. सीता नावाची पत्नी चोरीला गेली. तिच्या शोधार्थ आम्ही इथपर्यंत आलो. मजा पहा. अख्खं रामायण वाचा तरी मी भगवान आहे, मी प्रभू आहे, मी देव आहे, मी ईश्वर आहे, परमात्मा आहे, कुठेच उल्लेख नाही. आम्ही दशरथाचे पोर आहो. सध्या माणसं छातीला बोर्ड लावून फिरतात, मैं भगवान हो. अरे लेका भगवान, तू कोरोनाच्या काळात कुठं गेलता रे? एका घरातले 7 मेले रे भाऊ. एका चितेवर 7 डेड बॉड्या पेटत होत्या. भगवान आता बोर्ड लावून फिरतो छातीला. तेव्हा झोपला होता का भगवान कोरोनाच्या काळात? अरे हा स्वतः भगवान आहे. पण कोसलेस दशरथ के जाय, इथून सुरुवात केली. राजा दशरथाचे पोरं. माझं नाव राम, हा माझा भाऊ लक्ष्मण. सीतेच्या शोधार्थ फिरतोय. हनुमानजीला कळून चुकलं. प्रभू पहिचाने परिव गई चरणा, सोसको उमा जाळणे बरणा. जेव्हा स्वामी सेवकाचं मिलन झालं, कडकडून मिठी मारली हनुमानजीला प्रभूने. आणि पहिल्या भेटीमध्ये हनुमानजीला प्रशस्ती पत्रक दिलं. आप मुझे लखनजी से भी प्यारे लगते हो. आता लक्ष्मणाच्या समोर जर हनुमंताला पहिलं प्रशस्ती पत्रक, आप मुझे लखनजी से भी प्यारे लगते हो, काय वाटलं असेल लक्ष्मणाला? दुसरा जर गरम डोक्याचा भाऊ असता तर डोकं डबल गरम झालं असतं की अरे 13 वर्षे झाले नवरा बायकोची सेवा मी करतोय. काट्या कुट्यातून बोरं फळं कंदमुळं आणतो. दोघांनी दाबून खाल्ली. 13 वर्षात एक दिवस नाही म्हटलं लक्ष्मणा काही खाल्लं का रे? रात्र प्रहारा दिला. हे कोण्या गावचं? आता भेटलं घेऊ राहिला शेपूटवालं, त्याला माझ्यापेक्षा प्रिय ठरवलं. पण मोठ्याच्या संगतीतली माणसं मोठ्या विचाराची असतात. उत्तर शोधलं. हनुमानजीला कळालं दादाचंच बरोबर आहे. का? आता हे नीट आहे का? हनुमान कोण आहे? हनुमान शंकर आहे, लक्ष्मण शेष आहे. लक्ष्मणाने जे उत्तर शोधलं म्हणजे मी याच्या गळ्यातलं लॉकेटच का नाही? साप म्हणजे शंकराच्या गळ्यातलं दागिना, लॉकेट. आणि लॉकेटपेक्षा लॉकेट घालणारं प्रिय असतं. म्हणून दादा म्हणाले लखनजीशी बी प्यारे. आम्ही असं विचारतो 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ आहे, 900 सायाचं करून झालं लेकरू एक 5 वर्षाचं. काळं सावळं, काळं सावळं नाही काळंच. काळं कळतं का तुम्हाला? आता सध्या नांगरून ठेवलेली रानं आहे, त्या काळ्या रानात हे दुपारी 12 वाजता कपडे काढून बसवायचं 5 वर्षाचं. अर्ध्या रानात दुपारी 12ला बसवा तरी
दिसत नाही लेकरू कुठं बसलं इतकं काळं. मग शोधायचं कसं? आता नाही का मोबाईल हरवला, माणसं मिस कॉल दावर उभं राहून त्याला हसवायचं आणि त्याचे दात दिसले की समजा ते पाहते पांढरे दात तिथं बसलंय ते. एवढं काळं, जमीन 100 एकर. बापानं त्याला लॉकेट करून दिलं पिवळे 10 तोळ्याचं. आता डोकं चालवा, लॉकेट पिवळे आहे, बाळ सावळं आहे, तरी माय बापाला पिवळ्या लॉकेटपेक्षा सावळे बाळ अधिक प्रिय आहे. हे लक्ष्मणानं उत्तर शोधलं. हनुमान शंकर आहे, मी त्याच्या गळ्यातलं लॉकेट आहे, म्हणून दादा म्हणाला असावा की आप मुझे लखन जी से भी प्यारे, कारण लॉकेटपेक्षा लॉकेट घालणारं प्रिय असतं. प्रभु, मेरा सखा सुग्रीव ऋषमुख पर्वत पर रहता है, उनको दर्शन देने के लिए चलो. इतने ऊंचाई पर क्यों ले जा रहे हनुमान? पैदल चलते थक गए. अब तक थके होगे मालिक, क्योंकि वाहन की सुविधा नहीं थी. अब बिगर पेट्रोल की गाडी तयार आहे. हनुमानजी आपल्या पद्धतीनं बसले. उजव्या खांद्यावर रामाला घेतलं आणि डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला. डोळे मिटले. खांद्यावर, कडेवर नाही का? याला म्हणतात बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला. जर कडेवर घेतलं तर जबाबदारी घेणाऱ्यावर येते आणि खांद्यावर बसलं जबाबदारी बसणाऱ्यावर जाते. माझं खोटं असेल तर इथे 90% वर आजी ना आज्या आहे ना. आज्या बसल्या इकडे, आजे बसले. आजचं रामायण संपल्यावर घरी जा. नातू कडेवर घ्या, आजा धरतो नातवाला. नातू खांद्यावर बसव, नातू धरतो आज्याला. हे मारोतरावाचं डोकं की कडेवर घेऊन असं सांभाळल्यापेक्षा खांद्यावर बसवलं की दोघं मला पकडतील. पण उजव्या खांद्यावर राम आहे, डाव्या खांद्यावर लक्ष्मण. डोळे मिटले, राम रटन केलं, जय जयकार झाला. बोले रामचंद्र भगवान की जय श्रीराम. बस ऋषमुख पर्वतावर तिथे सुग्रीवासोबत मैत्री करून दिली. सुग्रीवाला प्रभूने विचारलं, यहा क्यों रहते हो? सुग्रीवाने आपली जन्मकथा सांगितली. मालक, आमचा जन्म एका विचित्र पद्धतीनं झाला. सांग ना. एकदा ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये मळ झाला, त्यानं तो करांगोळीवर घेतला, करांगोळी झटकली, तो मळ जमिनीवर पडला. त्याचा वृक्षराज नावाचा वानर तयार झाला, बलवान वानर. त्याने विचारलं ब्रह्माजीला, हमें क्यों निर्माण किया? ब्रह्माजी म्हणाले, राक्षस मारने के लिए. कहाँ जाऊ? दक्षिण की वर. तो वानर राक्षस मारत 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 दक्षिणेकडे निघाला. जात असताना एक जवळजवळ भरत आलेली विहीर पाण्यानं, त्या काठाला हा वानर उभा आहे. विहिरीचं पाणी स्वच्छ, आतमध्ये बघितलं, याचंच प्रतिबिंब त्याला दिसलं. याला वाटलं माझ्यासारखं बलवान वानर एक पाण्यात लपून बसलं होतं प्रतिबिंब. हे काठाला उभं राहून म्हणतं, इथं लपला का? ते खालचं तसंच बोलतं, इथं लपला का? कारण प्रतिबिंब आहे. माझी भीती वाटते का? माझी भीती वाटते का? घाबरला का मला? घाबरला का मला? येऊ घात, येऊ घात. टाकली उडी. उडी टाकल्यावर वानर वानर राहिलं नाही मालक. बाहेर आल्यावर सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर. एवढी सुंदर तिच्या सौंदर्याकडे पाहून दोघं मोहित झाले. एक सूर्य, एक इंद्र. इंद्राचं वीर्य खलन झालं ते केसावर स्त्रीच्या, सूर्याचं कंठावर. हिंदीमध्ये केसाला बाल म्हणतात. बालों से जिसका जन्म हुआ वो मेरा बड़ा भाई बाली. कंठाला ग्रीव म्हणतात, त्याच्यापासून झालो म्हणून माझं नाव सुग्रीव. ही जन्मकथा सुग्रीव सांगतो. आमचं भावाचं एकमेकावर एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. प्रीती रही कछु बरणी न जाई. वर्णन करायला शब्द नाही, एवढं भावाभावाचं प्रेम होतं. पण एक दिवस रात्री 12 वाजता मायावी राक्षस आमच्या नगरात आला. मालक आवाज दिला, बाली बहाराव. रात्रीचा आला, कारण ते निशाचर आहे. निशाचर, राक्षसांना निशाचर म्हणतात बरं का. आणि वानराला दिनचर म्हणतात. दिनचर, दिनकर नाही. दिनकर म्हटलं की लगेच अर्थ सूर्य होतो. दिनचर म्हटलं की अर्थ वानर होतात. कारण जे फक्त दिवसा फिरतात त्यांनी अजून आपले आपले नियम सांभाळले. सूर्याचा उदय झाला
की उड्या मारायला सुरुवात झाडावर, होप 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 करून एकमेकाला जात व्हायला सावध. कधी सूर्योदय झाला म्हणजे सूर्य मावळला, गाठलीच झाडं. एकही वानर तुम्हाला रात्रीचं दिसणार नाही. असे तंतोतंत नियम जनावरांनी सांभाळले. आपण नाही, जनावरच सांगतो आहे ना. एक तरी वानर फिरतं का रात्रीचं? पाहिलं का कधी तुम्ही? त्याचं नाव आहे दिनचर. फक्त दिवसाच. शुद्ध शाकाहारी हत्ती आहे, शुद्ध मांसाहारी वाघ आहे. भूकन मेला वाघ तरी गवत खात नाही, आणि भूकन मेला हत्ती तरी मांस खात नाही. माणसाला काहीच पुरत नाही. नियम जनावराचे सांगतो मी. त्यांनी म्हणून निशाचर जे फक्त रात्री फिरतात ते राक्षस, दिनचर हे दिवसा फिरतात म्हणून वानर. रात्री 12ला मायावी राक्षस आवाज देतो, बाली बाहेर आव. गदा घेऊन निघाला माझा भाऊ, मी मदतीला निघालो प्रभू. एका गुहेमध्ये तो राक्षस शिरला. माझा भाऊ वाली म्हणाला 15 दिवस वाट बघरे, सुग्रीवा नाही आलो समजायचं वाली मेला. मी 1 महिना वाट बघितली मालक, रक्ताचा पाटच वाहत आला. मला वाटलं माझ्या भावाचं रक्त आहे, तो येऊन मलाही माराल. म्हणून तो येऊ नये म्हणून मोठा दगड घेतला, गुहा बंद केली. किष्किंधा नगरात आलो, लोकांना सांगितलं वाली मेला. लोकांनी मला राजा केला. इकडे वाली मेलाच नव्हता. तो जेव्हा दगड बाजूला करून नगरात आला, त्यानं बघितलं मी राज्यावर बसलेला. त्याचा गैरसमज झाला. काय सुग्रीवा मेलो पाहिजे म्हणून नाही का? गुहेला दगड लावून आला. जे मारायला सुरुवात केली, माझं ऐकून घेईना. माझी बायको हिसकावली, राज्य हिसकावलं आणि हाकलून दिलं. हो मालक, तेव्हापासून इथे राहतो. यहा क्यू रहते हो, याचं उत्तर. आणि इथे मी सुरक्षित आहे. म्हणजे त्याचं कारण सांगतो मालक. दुदुंबी नावाचा राक्षस, त्यानं समुद्राला हरवलं, हिमालयाला हरवलं. वालीसोबत युद्ध झालं. वालीन त्याचे 2 तुकडे केले. त्याचा रक्ताचा सडा त्या मातंग ऋषीच्या यज्ञात येऊन पडला. यज्ञाचा विध्वंस झाला. मातंग गुरुनं शाप दिला, ज्या वालीनं इथपर्यंत रक्त पोहोचवलं माझा शाप आहे. वाली या प्रदेशात फिरला तर त्याची अर्धी शक्ती खलास होईल. त्या शापानं वाली इकडे येत नाही आणि मी सुरक्षित आहे. एका बाणात मार तुझ्या भावाला वालीला. प्रभू कहना आसान है, करना बहुत खतरे की बात है. तुम्ही जर एका बाणात दुदुंबीच्या हाडाचा ढिगाणी ताडवृक्षात छेदन कराल तर माझा विश्वास बसेल. विनासायास ताडवृक्षाचं छेदन प्रभूने केलं. दुदुंबीच्या हाडाचा ढीग उडवला. याचं कारण सांगितलं. सुग्रीवाला हे माहिती होतं. 1 मिनिट घेतो. एकदा वाली समुद्र स्नानाला गेला. ताडाची 7 फळे घेऊन गेला. ताड वृक्षाची फळं 7 एका टोपल्यात ठेवून दिली. 7 फळे होते ते. वालीनं स्नान समुद्राचं केलं. ध्यानस्थ बसला. पूजाविधी झाला. आता आपण फलाहार करावा म्हणून टोपल्याकडे पाहिलं तर एक साप गुंडाळी घालून बसला. वालीला राग आला. मेरा भोजन बिघाड डाला है. तुझे पोट फोडून ते 7 फळाचे 7 वृक्ष होतील. जसा साप गोलाकार होता तसं एक एक फळ एक एक फळ एक एक फळ असे गोलाकार 7 वृक्ष उगवले ताडाचे. हे तक्षकाला कळालं. तक्षक म्हणाला आमच्या साप जातीला शाप, पोट फोडून 7 वृक्ष होतील. अरे त्याचे पोट फोडून 7 वृक्ष होतीलच वाली, पण हे 7ही वृक्ष एका बाणात उडवल तू त्याच्याच हातून मरशील. हे सुग्रीवाला भानगड माहिती होती म्हणून पुरावा मागतो. एवढं काम करा. एवढं प्रभून विनासायास 7ही वृक्षाची झाडं ते ताडाची वृक्ष उडवले. बस बस मालक, अब विश्वास हो गया आपके हाथों से बाली मरने वाला है. लेकिन आप क्यों आए? कधी 4:30 नंतर सुरू केलं. तुम्ही कसा काय आला? ही जीवाची पद्धत आहे. पहिला आपलं तिखट मीठ लावून सगळे सांगतं आणि मग गाडीची वेळ झाली पाहुण्याची, तुमचं काय चाललं हे नंतर. तोपर्यंत नाही. तुम्ही कसा आला? अरे माझे तसं दुःख आहे. माझी पत्नी कोणा राक्षसानं चोरून नेली, त्या शोधार्थ इथपर्यंत आलो. तुमची पत्नी चोरीला गेली? हां. मग काही दिवसापूर्वी एक महिला आकाशमार्गे एक राक्षस नेत होता. आम्ही 5 जण बसलो होतो. ती रडत होती, बचाव दौडो बचाव दौडो बचाव दौडो. एक गाठोडी सोडली आहे, ती आहे आमच्याकडे, आण बघू. ती गाठोडी आणली ना, प्रभूनं सोडली गाठोडी. त्याच्यात 3 प्रकारचे दागिने सीतेचे.
केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले पैजण प्रभूनं बरोबर ओळखलं हे सीतेचे दागिने आहे. तरी खात्री करून घेण्यासाठी लक्ष्मणाला जवळ इकडे ओळखतो का रे, मागचा पुढचा विचार न करता लक्ष्मणानं पैजणावर डोकं आपटून रडणं सुरू केलं. दादा हे पैजण माझ्या सीतावहिनीची, कुंडल आणि केयूर माझ्या ओळखीची नाही. अरे पैजण ओळखली, कुंडलन केयूर नाईलाज झाला. दादा आज मनातलं बोलतो, माझ्या सुमित्रा मायची शपथ घेऊन सांगतो, 13 वर्षाच्या वनवासात मी सीतावहिनीचं तोंड पाहिलं नाही. म्हणून कानातले कुंडलन केसातले केयूर ओळखीची नाही. पैजण कशी ओळखली? रोज तुमच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचो, लगेच शेजारी बसलेल्या सीतामाईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊन बाहेर निघून जायचो. 13 वर्षे पाया पडून पडून पैजण ओळखीची झाली, पण अजून सीतावहिनीचं तोंड 13 वर्षात पाहिलं नाही. म्हणून नाहम जानामी केयूरे नाहम जानामी कुंडले नृपुरेच्या जानामी नित्यपादाभी दर्शनात. प्रभूचे डोळे भरून आले. धन्य हो लखन. पण लक्ष्मणाचे डोळे रागानं लाल झाले. गलत आदमी के साथ मित्रता की भैया आपने, काय फायदा यांचा? याच्यापेक्षा भाग्यवान बिचारा जटायू मेला राम कार्यासाठी, कशाला मैत्री करता? शांत हो. तरी सुग्रीवासोबत मैत्री करण्याची 3 कारणं आहे लक्ष्मणा. पहिलं कारण, योगाग्नीत विलीन व्हायच्या वेळेला शबरी आपल्याला म्हणाले होती सुग्रीव के साथ मित्रता करो. 1. दुसरं कारण, सीतेनं लायकीचं समजून ज्याच्याजवळ दागिन्याची गाठोडी टाकली. 3रं महत्वाचं कारण, माझा हनुमान ज्याला डावलत नाही त्याला हा राम सुद्धा डावलत नाही, हे महत्वाचं कारण आहे. युद्ध करना है सुग्रीव, तयारी करो. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुग्रीव युद्धाला. प्रभू वृक्षाच्या आड उभे किष्किंधेच्या मैदानात सुग्रीव गदा घेऊन इशारा केला. सुग्रीवाना आवाज, बारा बाले. बाली बहारा. बाले ने सुना सुग्रीव की आवाज, चुप कर क्यों बैठा है बाली बहारा? बाली ने गदा उठाई. तारा रोती है मत जा, हट जा तारा. 33 करोड़ देवताओं को बंदीवास में डालने वाले रावण को बगल में दबाने वाले बाली को ललकार रहा सुग्रीव, तुम्हें क्या छुप के बैठो? बाली बहारा. गदा उठाए. आ रहा हूं सुग्रीव. लड़ाई रे. शाबाश सुग्रीव शाबाश. बाली के साथ टक्कर लेने आया है, बकवाद बनकर मरने को तैयार. सावधान सावधान सावधान. आक्रमण. सुनत बाली क्रोधातुर